आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर आ तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे विठोबा रखुमाई हरे ढोबा रखुमाये विठोबा रखुमाई ढोबा रखुमाये विठोबा रखुमा ढोबा रखुमा हरे विठोबा विठोबा हरी हॅलो हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले होता साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे
रुक्मा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम नको नको मना गुंतू माया जाळी 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 काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडील बाजेवा काळाची हे उडी पडेल बाजेव्हा काळाची उडी पडील बाजेवा काळाची हे उडी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भले भले अनेक सोयरी भली भली अनेक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना तुका म्हणे तुला सोडविना कोणी पाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया काळाची उडी पडेल बाजे काळाची उडी पडेल बाजेव्हा काळाची उडी पडेल बाजे काळाची जय जय ठोंबार घुमाई गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको 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 मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको 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 मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे
भाजी काळाची हे बोडी पडेल भाजे काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे बोडी पडेल बाजेवा काळाची हे बोडी पडेल बाजेवा सोडविना देवा माय बाप सोडविना सोडविना तेव्हा माय बाप सोडविना हरी सोडविना तेव्हा माय बाप सोडविना सोडविना तेव्हा माय बाप माय बाप सोडविना देवा सोडविना देवा माया बाप सोडविना देवा माया बाप काळाची उडी पडेल बादेवा काळाची उडी पडेल बादेवा पडेल बाजेवा पडेल विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल 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 विठ्ठली कमलदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज संत शिरोमणी सावता महाराज की योग महाराज बोलो रे भाई सब संतन की जय विठला 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 नको नको मना गुंतो माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडील बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयी रे भले भले तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची उडी पडील वाजेवा सोडविना तेव्हा माय बाप वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते कैलासराना शिवचन्द्रमौळे फणेन्द्रमाता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी गोरक्ष जालिंदर चरपटाक्ष अडबंग कानिप मचींद्र आद्या चौरंगी रेवानक भरतहरी सज्ञा भूम्या बभर्व नवनाथ सिद्धा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची व दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता काय माझी वाणी मानेल संतासी रंज उचितासी आपोल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नको नको मना गुंतो माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा मनाला उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठला आज आपण या ठिकाणी किम निमित्ताने जमलेलो आहोत. सर्वाला ज्ञात आहे
कैलासवासी सौ शांताबाई भानुदास पुंड यांना जाऊन 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतरचा जो विधी असतो त्या विधीला म्हटला जातो वर्ष श्राद्धाचा विधी, त्या विधीला म्हटला जातो पिंडदानाचा विधी, त्या विधीला म्हटला जातो दान धर्माचा विधी, प्रथम पुण्यस्मरणाचा विधी. त्या विधीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्या विधीच्या निमित्ताने या ठिकाणी गेलेल्या आजी शांताबाई यांच्या नावाने काहीतरी दान धर्म व्हावं, यांच्या स्मरणार्थ काहीतरी दान धर्म पुण्य व्हावं, या कारणास्तव या ठिकाणी सुंदर अशा कीर्तनाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. गेल्या 1 वर्षापासून हा दुःखामध्ये परिवार आहे. त्यामध्ये त्यांचे पती आहेत भानुदास भाऊ पुंड, त्यांचा मुलगा आहे राजेंद्र भाऊ, त्यांचा दुसरा मुलगा आहे मच्छिंद्र भाऊ, तिसरा मुलगा आहे गोरक्ष भाऊ आणि चौथा मुलगा आहे विजय भाऊ. ही 4 मुलं आणि 2 मुली आहेत मंदाताई आणि रंजनाताई. त्यांचे जावई आहेत ईश्वर भाऊ नगरे, त्यांचे पुतणे आहेत रामचंद्र, दुसरे पुतणे आहेत सतीश भाऊ, त्यांच्या जाऊबाई आहेत कौशल्याबाई आणि त्यांचे दीर आहेत दशरथ सखाराम पुंड. हा पुंड परिवार गेल्या 1 वर्षापासून दुःखामध्ये आहे आणि दुःखाचं कारणही असंच आहे की गेलेली व्यक्ती फक्त वय झालं म्हणून गेली किंवा काही जड झालं म्हणून गेली असं नाही. गेलेल्या व्यक्तीच्या बाबतीत पाहिलं तर अखंड महाराज फक्त कष्ट आणि कष्ट, आयुष्यभर कष्टाने जेव्हा हा प्रपंच उभारला जातो, लोक श्रीमंत होतात, लोक मोठी होतात, खूप लोक मोठी होतात आणि खूप लोक श्रीमंतही होतात, खूप लोक नावही कमवतात. पण त्या नाव कमवण्यामध्ये जर लबाडी असेल, ती पैसा कमवण्यामध्ये जर लबाडी असेल आणि मोठं होण्यामध्ये लबाडी असेल तर ती मोठं होणं काही कामाचं नाही. पण जिथं घाम गाळून कष्ट करून मोठं होलं जातं ना, त्याचं या ठिकाणी नोंद घेतली जाते. आणि आमच्या आजीने असा संसार केलेला आहे या ठिकाणी की खरोखर अति प्रामाणिकपणे गाव आणि परिसर नातेवाईकामध्ये कोणाला विचारलं तर अतिशय कष्टाळू आणि अतिशय प्रामाणिक अशा प्रकारे हा संसार इथपर्यंत नवे काहीच नसताना इथपर्यंत एवढा मोठा संसारापर्यंत ही मजल मारली ना, ही सगळी प्रामाणिकपणे आणि खूप कष्ट करून हे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. आज गगनावरी त्याचा वेणू गेला. म्हणून 4 मुलांनी ठरवलं की खरंच आम्हाला कार्यक्रम करायचा, पण महाराज सामान्य कार्यक्रम करायचा नाही. 4-5 महिन्यापासून फोन चाललेत माझ्याबरोबर, महाराज आपल्याला असा कार्यक्रम करायचा, अशी सिस्टीम ठेवायची, असे गायक आणायचे, अशा मुली आणायच्या, असा मंडप लावायचा, एवढा मोठा कार्यक्रम करायचा, एवढा मोठा असं करायचं तसं करायचं. का काही माणसाला 10व्या-13व्या पर्यंत सुद्धा राहिला वेळ नाही, परंतु पुण्यस्मरण एवढ्या आनंदाने, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, एवढा सगळ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये जिथे केला जातो ना, तिथे खरी श्रद्धा असते. विठाला पुंड परिवाराची धडपड आणि या पुंड परिवाराने अशी धडपड करून खरं तर काल परवापासून मंडपचं काम सुरू केलं. काल सगळा ओके मंडप केला. पण जिथं आपलं काही चलत नाही त्याचं नाव आहे निसर्ग. आपलं चलतं फक्त घरामध्ये बाहेर, पण तसं घरातच चलत नाही. पण जिथं कुठंच काही चलत नाही त्याचं नाव आहे निसर्ग. आणि या निसर्गाच्या पुढे कुणालाही जाता येत नाही. एवढा मोठा सुंदर मंडप दिला होता, आता काय फक्त बांबू शिल्लक राहिले. काय सगळा मंडप काही फाटला, सगळीकडे झाला. तर आमच्याकडे थेंब सुद्धा पाऊस झाला नाही. तुमच्याकडे पार इथं नदीला या वड्यात पाणी आहे. आता एवढा मोठा पाऊस तुमच्याकडे झाला, गारा झाल्या, परंतु आता नाविलाज आहे. ज्या गोष्टीचा नाविलाज आहे ही मी तर मगाशीच माझ्या लक्षात आलं, येता येतच म्हटलं ही खरी. आलं तुम्ही असं होतं की इकडं या बरं, इकडं हे गडी दिसणार ना मला, या इकडं बोलू या, तुम्ही मागच या मागच या. हा या असं जरा त्यांना मोकळ्यावाने वाटत, त्यांना वाटत बाबा बोलत पुढे बस.
विठाला विठाला एखाद्याच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर परीक्षा असते महाराज, आयुष्यभर परीक्षा. पण नीट इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, बोलू नका, कोणीच काही व्यत्यय आणू नका. एखाद्याच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर परीक्षा असते महाराज. भगवान परमात्मा त्याच्या आयुष्यामध्ये परीक्षाच घेत जातो, परीक्षाच घेत जातो. पण काही काही माणसाच्या जीवनामध्ये गेल्यानंतर सुद्धा परीक्षा असते. त्याच्यातल्या आमच्या आजी आहेत. आयुष्यभर संघर्षच केला महाराज, आयुष्यभर संघर्ष केला. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी सुद्धा एवढा मोठा संघर्ष महाराज. सगळा मंडप काढून परत इथं टाकावा लागला, इथं मंडप उभा राहावा लागला. कसं तरी सगळी सिस्टीम, आता आमच्या दादांची सिस्टीम एक नंबर आहे तालुक्यामध्ये. तिकडं जर असती तर एवढा मोठा आवाज दिला असता. पण तरी एवढ्या जागेमध्ये त्यांना हे ॲडजस्ट करावं लागलं. सगळं नियोजन 2-3 दिवसापूर्वीच महाराज, अहो चॅनलवाले येणार आहेत, चॅनलवाले शूटिंग करणार आहे, चॅनलला गेले पाहिजे. आमच्या आजी, आम्ही गेलो तरी चालेल, आमचे नातू पंतू यांनी सुद्धा आमच्या आजीचा कार्यक्रम ऐकला पाहिजे म्हणून यूट्यूबला कार्यक्रम गेला पाहिजे. ही धडपड आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे. किती अडचणी येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, पण या अडचणीतून पार करणारे हे पुंड परिवार आहे. अतिशय गोड नियोजन केलंय, अतिशय गोड मंडप आहे, अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे, गायक वादक मंडळी अतिशय गोड आहेत. आमच्या हरिभक्तीपर्यंत तेजस्विनीताई नवले महाराज यांच्या संस्थेतील ह्या सगळ्या मुली आहेत. आमचे गायक या ठिकाणी हरिभक्तीपरायण नाथ माबा आणि हरिभक्तीपरायण विष्णू महाराज हे मडीवरून या ठिकाणी आलेले आहेत. आमचे विशाल महाराज वाजवण्यासाठी आहेत. शूटिंगवाले दादाही या ठिकाणी शेवगाववरून उपस्थित आहेत. अतिशय गोड साऊंड सिस्टीम आणि सगळ्याच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाला सुरुवात. विठाला अभंग तुकोबारायचा 4 चरणाचा मनाला उपदेशपर प्रकरणात उपदेश करणारा अभंग आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाचे 4 नियम. हो महिला मंडळ, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाचे 4 नियम. पहिला नियम, कीर्तनामध्ये कोणीही बडबड करायची नाही. कीर्तनामध्ये बडबड केल्यानंतर काय होतं माहिती आहे का? अहो महिला मंडळ, तुमचे काही भांडणं बिन नाही का माझ्या बरोबर? जरा हा नाही काहीतरी म्हणा. कीर्तनामध्ये बडबड केल्यानंतर काय होतं माहिती आहे का? कीर्तनामध्ये बडबड केल्यानंतर पुढचा जन्म बेडकाचा प्राप्त होतो. मग गटारात जावं लागतं, डराव करावं लागतं, किड्या मुंग्या खावा लागतात. म्हणून कीर्तनामध्ये कोणीही बडबड करायची नाही. दुसरा नियम, कीर्तनातून उठून कोणी जायचं नाही. एकदा बसले ना, बसा आजी, आता परत उठायचं नाही. आता कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही. तिसरा नियम, हे मोबाईल आहेत का आपल्याकडे, हे डबडे, हे याचे थोडं मुंडकं दाबून ठेवायचं 1 तासभर फक्त. हे लय वैताग देतं. चौथा आणि महत्त्वाचा नियम, ज्याच्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस कुणीही विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही. ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचंय. विठ्ठला आता अजिबात कीर्तनामध्ये कोणी व्यत्यय आणणार नाही. आता जेवढी लोक येतील बरं का, पाठीमागचे गेट मधले जेवढी लोक येतील आता तिकडेच बसवा, इकडं बसू नका. आता इकडं फुल झालंय आणि आता जागा नाही, जेवढी येतील तेवढी तिकडेच बसवा. आता काही इथं व्यत्यय आणू नका. कोणी काय उठायचं, ज्याला उठायचं आहे, ज्याला गप्पा मारायचं आहे त्यांनी बिनधास्त आत्ताच उठा. कीर्तन संपलं का मस्तपैकी यायचं, जेवायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. पण इथं आणून आपल्याला ऐकायचं नाही, आपल्या शेजारी 10 लोकांना ऐकू द्यायचं नाही, असं मात्र करू नका. मी खूप गोड चिंतन करणार आहे, तुम्हाला असं सांगणार आहे जे कधी तुम्ही ऐकलंय नाही ऐकलंय, जे माहीत आहे नाही, या सगळ्या गोष्टीचा उलगडा आज मी करणार आहे. नीट काळजीपूर्वक कीर्तन ऐका. विठाला अभंग तुकोबारायचा 4 चरणाचा आहे, मनाला उपदेश करणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पहा, नामदेव महाराजांचा गाथा पहा, माऊलींचा गाथा पहा, सगळ्या संतांचा गाथा पाहिला तर सगळ्या संतांमध्ये वेगवेगळी प्रकरण आहेत आणि सगळ्या गाथ्यामध्ये एक प्रकरण मात्र निश्चित आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे उपदेशपर प्रकरण.
उपदेश केलेला आहे. पण प्रत्येक गाथ्यामध्ये, प्रत्येक अभंगामध्ये साधू संतांनी जे वर्णन केलं आणि जो उपदेश केला, हा उपदेश सर्वसामान्यांना आहे, मोठ्यांना आहे, छोट्यांना आहे, संतांना आहे, देवांना आहे, हा सगळ्यांना उपदेश आहे. पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांना उपदेश करत नाहीत, देवाला उपदेश करत नाहीत, आम्हाला उपदेश करत नाहीत, सर्वसामान्यांना उपदेश करत नाहीत, भाविक भक्तांना उपदेश करत नाहीत. तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मनाला उपदेश करतात. काय? मनाला उपदेश करतात. हे मना, नको नको मना गुंतू जाय माया जाळी. सगळे मनाला उपदेश करतात. जगद्गुरु तुकोबाराय मनाला उपदेश करतात. याचं कारण असं आहे की मन इंद्रियाचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. आपण जर विचार केला तर आपले सगळे जे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय एकाच्या ताब्यात आहेत. त्याचं नाव आहे मन. त्याचं नाव आहे मन. या मनाच्या ताब्यात सगळी इंद्रिय आहेत. डोळ्यांनी पाहिलं, गावामध्ये बोर्ड लावलेला आहे, गणेश महाराज कुदळे यांचं कीर्तन आहे. डोळ्यांनी मस्त पाहिलं, पण डोळ्याला कीर्तनाला येता येत नाही. त्यांनी मनाला फोन केला, मना अरे कीर्तन आहे, लय भारी आहे म्हणते, लय भारी कीर्तन आहे, जावा लागन. मन म्हणलं तुला काही काम नाही का? रात्रीच गाराचा पाऊस झालाय, मरणाच्या शेतात काम पडे, काय त्या कीर्तन वाचून राहिले, त्यांना काय काम असतंय त्या महाराज? ऐकलं का मनाने? मनाने ऐकलं नाही, डोळ्यांनी पाहिलं पण नाही. पुंड मावशींच्या तिथे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम जोरामध्ये सुरू झाला, चाल झाली, कीर्तन बोलायला सुरुवात झाली. अरे म्हटले महाराजाचा लय भारी आवाज येतोय. कुणी ऐकला? बोला ना तुम्ही, कुणी ऐकला? कानाने आवाज ऐकला. कान म्हणला अरे कीर्तनाला जावा लागल. मनाला फोन केला, जाऊ का? मन म्हणला येडा आहे का काय तू? कायला जातो? इथं मग सगळं चांगलं ऐकायला येतंय, आपलं इथं बसल्या बसल्या ऐक. इथं तंबाखू खाता येते, लोळता येतंय, पडता येतंय, सगळं येतंय. तिथं गेलं का उठता येत नाही, तंबाखू खाता येत नाही, जाता येत नाही. इथंच थांब. आलं का जाता? हे कुणाच्या ताब्यात आहे? कानाने सांगितलं मनाला, डोळ्याने सांगितलं मनाला, पण तरीही मन या इंद्रियाचा राजा असल्या कारणाने सगळे इंद्रिय फक्त मनाचं ऐकतात, इंद्रियाचं काही जमत नाही. हे जगद्गुरु तुकोबारायांना माहिती आहे की बाबा हे मन. जगद्गुरु तुकोबाराय लोकांना म्हणू लागले, ए लोका हो, अरे तुम्ही जरा देवाचं नामस्मरण करा ना. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. अरे तुम्ही भजना जरा, देवाचं नामस्मरण करा, देवाची आठवण काढा, देवपूजा करा, जरा नामस्मरण करा. लोक म्हणले आम्ही मस्त देवपूजा करायला जातो, आम्ही मस्त नामस्मरण करायला लागतो, पण आमचे इंद्रिय तिकडं जात नाहीत. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मग लोकांनी आपल्या कानाला सांगितलंय, अरे भजन चाललंय गावामध्ये, कीर्तन चाललंय, ते ऐक. पण कान मात्र ऐकत नाहीत, डोळे मात्र चांगलं चांगलं पाहत नाहीत. आता खरं सांगा मला, सगळ्याकडे मोबाईल आहेत, है की नाही? सगळ्याकडे मोबाईल आहेत. कीर्तनाच्या क्लिप लवकर वर होत्यात का नाचणाऱ्या बाईच्या क्लिप लवकर वर होत्यात? खरं सांगा बा मला, खोटं आहे का? नाचणाऱ्या बाईची क्लिप आली तर तशीच, आणि कीर्तनाची आली का लगेच वर. का? डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा नाचणारीच. नाही, अरे डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. पण डोळे तिकडं जात नाहीत. का डोळे तिकडं जात नाही? मन त्यांना तिकडं जाऊ देत नाही. म्हणून मनाला सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, अरे आपण मस्त लोकाला सांगतोय, लोक मस्त तयार आहेत. लोकांना सांगितलं घ्या टाळी वाजवावी, गुढी
वाट ही चालावी पंढरीची. ए टाळी वाजवा, गुढी उभारा. कधी? गुढीपाडव्याच्या दिवशी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. पण सांगितलं बाबा, अरे तुम्ही सांगताय मला, पण आमचे इंद्रिय आम्हाला ऐकत नाहीत. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं, अरे इंद्रिय तर अजिबातच ऐकत नाही. काय झालं माहितीये का? माणूस रस्त्याने चालला, नीट काळजीपूर्वक कीर्तन आहे का, माणूस रस्त्याने चालला आणि रस्त्याने जात असताना त्याच्या डोळ्याने एक आंब्याचं झाड पाहिलं. आंब्याच्या झाडाला पिवळा जरात आंबा होता. तो कुणी पाहिला? बोला ना तुम्ही असे बसले जशी माया मौतीला आले. बोलत चला. जी माणसं बोलत असतात, हसत असतात, जी माणसं चेहरे खुललेले असतात, ती माणसं मोकळ्या मनाची असतात. जी माणसं कधी बोलत नाहीत, कधी हसत नाहीत, ज्यांच्या चेहऱ्यावर गवऱ्या फुटलेल्या असतात, ज्यांचे चेहरे पाहिले का बाबाला मराव वाटत आहे, अशी माणसं हातल्या गाठीच्या असतात. हातल्या बोलत चला. रस्त्याने माणूस चालला, माणसाच्या डोळ्यांनी पिवळा जरात आंबा पाहिला. आंबा पाहिल्यानंतर आंबा कोणी पाहिला? आंबा पाहिला डोळ्याने लगेच मनाला फोन केला. हे म्हणा, अरे लय पिवळा जरात आंबा आहे. म्हणलं जाय ना. मग ते म्हणलं मला कुठं जाता येत आहे. मग ज्याला जाता येतं त्याला फोन केला. कोणाला? पायाला फोन केला. पाय म्हणला मी तिथपर्यंत जातो बा. पाय तिथपर्यंत गेला, पाय म्हणला आलो. मग घे ना आंबा. तो म्हणला मला कुठं घेता येतोय, मला काय आंबा घेता येत नाही. मग मनाने परत हाताला फोन केला. हाताला म्हणला अरे आंबा घे. आंबा हाताने घेतला. आंबा म्हणला घेतला. हात म्हणला घेतला म्हणा आंबा म्या. मन म्हणलं घे ना खाऊन. मग तो म्हणला मला कुठं खाता येतंय, मला खाता येत नाही. मन म्हणलं तू फक्त सोलून दे, खायचं काम दुसरा करीन. हाताने आंबा सोलला आणि हाताने आंबा सोलल्यानंतर तोंडाने खाल्ला. तोंडाला विचारलं कस काय आंबा लागला. तोंड म्हणला मला काय माहिती बा, मी फक्त खायचं काम केलंय. जीभ चव कोणाला कळाली? चव जिबीला केली कळाली. आणि मग जिबीला फोन केला मनाने, हे जिबे कस काय आंबा होता. जीभ म्हणली काय आंबा होता, वा 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 वा, लय भारी आंबा होता. आजूक एक ही लय बेकारी ही ना, लय बेकारी. ही हार घाली ती आणि चपला पण हानी ती. चपला पण हाणायला लावी ती ही आणि हारही घालायला लावी ती. ही बेकारी. ही ज्याच्या ताब्यात राहिली त्याच्या ताब्यात राहिली, ज्याच्या ताब्यातून सुटली त्याला 4 चौघात चपलाने मार खावा लागतोय. जीभ म्हणली आजूक एक. परत मनाने फोन केला. मनाने फोन केला. हाताला म्हणला हे हाता, अरे आजूक एक आंबा. हाताने दगड घेतला, दगड मारला. आंबा पडला नाही, पण आंब्याचा मालक पळत आला. काठी घेऊनच आला. याला रपा 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 याच्या पाठाडीत मारलं. म्हणला 8 दिवसापासून आंबे जातेत, मी पाहतोय कोण देतय कोण नेतय, आज मला चोर सापडला. असा रेमटावला. सगळी पाठ लाल केल्यानंतर पाठ म्हणली मी आंबा पाहिला नाही, मी आंब्याकडे गेले नाही, मी आंबा घेतला नाही, मी खाल्ला नाही, मला चव कळाली नाही, पण मला मारलं कमून हे सुद्धा मला काही कळालं नाही. आता गंमत ऐका. ज्यांनी पाहिला त्याला जाता येईना. ऐका बर का. ज्यांनी पाहिला कुणी, ज्यांनी पाहिला त्याला जाता येईना. जो गेला त्याला घेता येईना. ज्यांनी घेतला त्याला खाता येईना. ज्यांनी खाल्ला त्याला चव कळाना. आणि ज्याला चव कळाली तिचं पोट भराना. पोट कुठं गेलं, रस कुठं गेला सगळा पोटाला. आणि मार कोणी खाल्ला, पाठीनी. पण जेव्हा मार खाल्ला पाठीनी तेव्हा पाणी कुठून आलं, डोळ्यातून. पाणी कुठून आलं, डोळ्यातून. मग पहिला आंबा महिला मंडळ कोणी पाहिला होता, पहिला आंबा कोणी पाहिला होता. हे गडी तर लय बेकार, हे गडी येत नाही असे बेकार आहेत. हे गडी असे बेकार आहेत. 20 एकर वरच 2 एकर वर येत. अरे काय झालं, 20 एकर होती. ती म्हणला काय नाही राव, ती फक्त 2 मिनिटं माझ्याकडे बघितलं तिनं.
2 मिनिटं माझ्याकडे बघितलं तर 20 एकरची फक्त 2 एकरवर गेला, 18 एकर गेली. धोका कोणी केला? डोळ्यांनी. हे सगळं चक्र जे बिंगिलं ना, हे चक्र कोणी बिंगिलं? पण हे चक्र सगळं जे बिंगिलं ना, हे कोणी बिंगिलं? मनाने. याला सगळ्याला ऍडजस्ट करणारा आणि सगळ्याला कामाला नाव लावणारा होता ना, त्याचं नाव होतं मन. मग हे मन तो गणराजा गणपती आदी मन घेई हाती. मग त्या मनाच्या ताब्यामध्ये शरीरातली सगळे इंद्रिय असल्या कारणाने जगद्गुरु तुकोबराय विचार करतात की माणसाला उपदेश करून जमाना. कारण माणसाला किती उपदेश केला, किती सांगितला बाबा, अरे किती सांगू तरी ना ऐकती. पटकीचे पुढे सिंदळीचे रडतील, अरे सांगतो तुम्हासी भाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. अरे लागोनिया पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगितलं, रागवून सांगितलं, समजून सांगितलं, तरी ऐकत नाही. का? कारण हे इंद्रिय तिकडं जातच नाहीत. पोथी वाचू वाटत नाही आणि टीव्ही सोडू वाटत नाही. का? सगळे इंद्रिय आहेत ते मनाच्या ताब्यात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मनाला उपदेश करतात की नको नको मना, ए मना, अरे तू नको गुंतू. कुठं? सगळा विचार केला, पाहिलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, अरे टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरपूरची. आता आषाढी जवळ आली, मग पंढरपूरला यायचं ना. ते म्हणले आता काय गारात झाल्यात, आता कांदेच गेले, आता काय मकाचे निस्ते शेपटच उभे राहिलेत, आता काही राहिलं नाही, आता काय जमणार. हे सगळं माया जाळ आहे आणि याच्यामध्ये आपलं सगळं मन गुंतलेलं आहे. कोणतं मायाजाळ? जे आपलं नाही त्याला म्हणायचं मायाजाळ. जे आपलं नाही तेच काय? हा बंगला कुणाचा आहे? हो, इकडे लक्ष द्या ना. हा बंगला माझा, ही गाडी माझी, ही शेतीवाडी माझी, ही सासरवाडी माझी, ही बायकोची साडी, हे सगळं कुणाचं? माझं. हे जे आहे ना, याला म्हणायचं मायाजाळ. आणि या मायाजाळामध्ये आपलं सगळं मन गुंतलेलं आहे. या मायाजाळाच्या बाहेर मनाने निघलं पाहिजे, पण निघत नाही. आता आम्ही कार्यक्रमाला गेलो का लोक म्हणतात, वा वा महाराज, 1 नंबर कार्यक्रम झाला, आमच्या घरी चहा घ्यायला यावाच लागत आहे. मग चहा घ्यायला गेल्यानंतर शेतामध्ये मोठा 4-5 मजली बंगला असतो, पण ते अगोदर बंगल्यात नेत नाही, ती पोर्टमध्ये थांबते. ते काय म्हणतात, महाराज इथपासून तर खालच्या मोठ्या लिंबाच्या झाडापर्यंत हे सगळं कुणाचं? तुम्ही माझ्या छातीकडे लक्ष द्या. हे सगळं कुणाचं? माझं. ती जमीन हसती, ती म्हणते, अरे येड्या तो बाप असाच म्हणत होता, हे कुणाचं? माझं. त्याचा बाप म्हणत होता, हे कुणाचं? माझं. त्याच्या बापाचा बाप म्हणत होता, हे कुणाचं? हे अजमेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोई तुझं नाही कोठे, ती जमीन हसती, ती म्हणते, अरे मी आजपर्यंत कुणाची झाली नाही आणि इथून पुढेही कुणाची होणार नाही. जे आपलं नाही त्याला आपण आपलं म्हणतो, म्हणून आपल्याला आयुष्यभर दुःख आहे महाराज. महिला मंडळ, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सगळ्यांनी. खरं सांगायचं, अजिबात खोटं बोलायचं नाही. खरं सांगा मला, मुलगा आपला की आपल्या सुनाचा? बोला ना, ज्यांच्या ज्यांच्या सुना आल्या त्या नका बोलू. मुलगा आपला की आपल्या सुनाचा? हा, आता सांगू का गंमत? जिला जिला वाटतंय मुलगा आपला,
ती आयुष्यभर दुःखी, आणि जिला जिला वाटतंय मुलगा सुनाचा ती आयुष्यभर सुखी. तुम्ही म्हणता बाबा जरा उलट्या खोपडीचा दिसतोय. नाही नाही, आता मी खोपड्या सरळ करतो. ऐका काय होतं माहिती का, आपण म्हणतो मुलगा कोणाचा आहे, मुलगा माझा आहे, मुलगा माझा आहे, म्हणून आयुष्यभर आपल्याला दुःख आहे. वास्तविक पाहता आपलं नाहीच. काय होतं, मुलाचं लग्न जमलं का बाई लगी स्वप्न पाहायला सुरुवात केली. आता 2 महिन्याने माझ्या मुलाचं लग्न होणार, मग सुनबाई घरामध्ये येणार, मग सुनबाई घरामध्ये आल्यानंतर मी आयती बसून राहणार, सुनबाई स्वयंपाक करणार, सुनबाई ताट वाढून देणार, मी आयती बसणार, जेवण झाल्यावर असं ताट लुटून देईन. सुनबाई भांडे घाशिणार, संध्याकाळी झोपायला सुनबाई आथरून टाकणार, मी नीच ती उशीवर जाऊन पडन बाई, सुनबाई मला पांघरून. होतं का असं काही, असं होतं का, असं नाही होत ना. पण आपण स्वप्न पाहिल्याशिवाय राहत नाही, म्हणूनच तर आपल्याला आयुष्यभर दुःख आहे. सुखी व्हायचं असेल ना, हे स्वप्न पाहतो आपण, म्हणून मग आपल्याला दुःख होत आहे. आपल्याला सुखी व्हायचं ना, स्वप्न असं पाहायचं, मी सांगतो तसं स्वप्न पाहायचं. लगेच मुलाचं लग्न जमलं का लगेच स्वप्न पाहायचं, आता 2 महिन्याने माझ्या मुलाचं लग्न होणार, मग सुनबाई घरामध्ये येणार, मग 2 महिने आमचं टमटमीत चालणार, 2 महिन्यानंतर आमची सुनबाई आमच्या मुलाचे कान भरायला सुरुवात करणार, 6 महिन्यानंतर तो बायकोचा बैल अंगास होणार. तो बायकोचा बैल झाल्यानंतर 1 वर्षात आम्ही वायली निघणार, मग त्याची तिकडं चुलन माझी इकडं, नाही नाही त्यांचा तिकडे गॅस आणि माझी इकडं चूल. आपल्याला कायचा गॅस, आपल्याला काय चूल. असंच होतं की नाही, असंच होतं की नाही. मग आपण काय म्हणतो माहिती का, हा मुलगा कुणाचा आहे, माझा आहे, पण आपला आहे का महाराज. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, तू काया नगर का सौदागर. आई कहता है बहन मेरी है, बहन कहती है भाई मेरा है. अरे ना भाई का ना बहन का, ये तो बस रक्षा बंधन का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, तू काया नगर का सौदागर. सास कहती है जवाई मेरा है, ससुर जी कहते हैं जवाई मेरा है. ना सास का ना ससुर का, ये तो बस लड़की देने का नाता है. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, तो काया नगर का सौदागर. कहता है कमाल मेरा है, कमाल कहता है कबीर मेरा है. मेरा काय है कबीरजीने गोड वर्णन केले महाराज. अरे कबीरजी म्हणतात कमाल कबीरजींचा मुलगा आहे, पण आपल्या मुलाला म्हणतात कबीर कहता है कमाल मेरा है, कमाल कहता है कबीर मेरा है. अरे ना कमाल का ना कबीर का, ये तो बस जन्म देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, तो काया नगर का सौदागर. हे फक्त आपलं म्हणायचंय महाराज, वास्तविक पाहता आपलं नाहीच आहे. मुलगा म्हणत असतो बाप माझा आहे, आणि बापही म्हणत असतो मुलगा माझा आहे, पण कुठपर्यंत
जोपर्यंत मुलगा आपल्याला कंबाड्यात लाथ घालून पाठवून देत नाही तोपर्यंत, त्याने जर आपल्याला घराच्या बाहेर कंबाड्यातून पाठवून दिलं तर ना हो, पिता कहता है बेटा मेरा है, माता कहती है बेटा मेरा है, अरे ना माता का ना पिता का, ये तो बस जन्म देने का नाता है। तू तो काया नगरी का सौदागरी, तुझे अपने वतन पे जाना है। ओ महाराज, तुझे अपने वतन पे जाना है। तो बंगल्यावाला असू, झोपडीवाला असू, पत्र्यावाला असू, स्लॅपवाला असू, न तर माळदावाला असू, किती मोठा बंगला असू, मी सांगत असतो किती श्रीमंत असू द्या आणि किती मोठा बंगला असू द्या, शेवटी तिरडीवरच बांधायचंय, स्मशानभूमीतच न्यायचंय, लाकडातच जाळायचंय। आहे का खोटं त्याच्यामध्ये? असं झालं का गावातला लय श्रीमंत माणूस मेला आणि म्हणले मग काय करायचं, याचं स्मशानभूमीचं काय करायचं, त्या बंगल्यातच जाळून? झालंय का असं कधी? एखादा श्रीमंत जाळलाय का बंगल्यात? नाही दादा, किती श्रीमंत असू द्या, आजपर्यंत एक श्रीमंत बंगल्यात जाळला नाही। किती श्रीमंत मरू द्या, तो मेला की तिरडीवर बांधावं लागतंय, स्मशानभूमीत न्यावं लागतंय, लाकडातच जाळावं लागतंय। आयुष्यभर भीक मागणारा एखादा भिकारी मरू द्या, तोही मेल्यानंतर तिरडीवरच बांधावं लागतंय, स्मशानभूमीतच न्यावं लागतंय, लाकडातच जाळावं लागतंय। मग कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण पैशावाला आहे, कोण भिकारी? दादा नाही 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 नाही, अरे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे महाराज, अंतही काळीचे कोणी नाही नाही। हे फक्त आपलं म्हणायचंय, वास्तविक पाहता हे आपलं भाऊ म्हणत असतो बहीण माझी आहे, आणि बहीण म्हणत असते भाऊ माझा आहे। कुठपर्यंत? जोपर्यंत बहीण तुम्हाला ओवाळायला येते आणि तुम्ही बहिणीच्या ताटात टाकताय तोपर्यंत। हे जर बंद केलं तर ना भाई का ना बहीण का, येतो बस रक्षाबंधन का नाता आहे। हे खोटं वाटत असेल तर पुरुष मंडळी, मी म्हणतो एवढा फक्त एकदा प्रयोग करायचा, काय हरकत आहे प्रयोग करायला? प्रयोग करायला काय हरकत आहे? फक्त प्रयोग करायचा। काय करायचं? 5 वर्ष एक प्रयोग करायचा, मी सांगतो एवढा। बहिणीला दिवाळी झाल्यानंतर जी ओवाळी असते त्या ओवाळीला बहिणीला बोलवायचं नाही, रक्षाबंधनला बहिणीला बोलवायचं नाही। बहीण जर ओवाळायला आलीच तर ओवाळून घ्यायचं, पण ताटात काही टाकायचं नाही। असं किती वर्ष करायचं? पुरुष मंडळी किती वर्ष? फक्त 5 वर्ष करायचं। मी गॅरंटेड सांगतो 6व्या वर्षी तुमची बहीण तुमच्या दारात येणार नाही। तिला जर म्हणलं बाई भावाला ओवाळायला गेली नाही, ती म्हणून जाऊ कशाला महाराज त्याच्या दारात, जाऊ कशाला त्याच्या दारात, 5 वर्ष झालं त्याच्याने 200 रुपयाचा बोळा घेणं झालं नाही, जाऊ कशाला त्याच्या दारात। बहीण कहती है भाई मेरा है आणि भाई कहता है बहन मेरा है, अरे ना भाई का ना बहन का, ये तो बस रक्षाबंधन का नाता है महाराज। हे सगळं माया जाळ आहे आणि हे माया जाळ जगद्गुरु तुकोबाराय यांनी पाहिलं तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, हे मना, अरे तू ज्या माया जाळात गुंतलेला आहे ना, या माया जाळातून बाहेर निघ। अभंगाच्या पहिल्या चरणात नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना
काळाची हे उडी पडेल देवा. नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी काळ आला जवळी ग्रासावया माया जाळामध्ये गुंतलेल्या मनाला उपदेश केला जगद्गुरु तुकोबा रायांकी, हे मना नको नको मना गुंतू माया जाळी. का माया जाळामध्ये गुंतू नको? कारण काळ आला जवळी ग्रासावया. काळ आपल्याकडे येत आहे. कधी येणार आहे? सांगून येणार आहे. आपल्याला फोन करणार आहे, मी येतोय बर का उद्या. असं आहे का? तारीख द्यावा लागते का काळाला? फोन करावा लागतो का? बरं तो फोन करतो का? आपल्याला सांगतो का? अजिबात नाही, अजिबात नाही महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दामन निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्षण भंगुर नहीं परमाचा भरोसा वर थोडा मायाचा, काही ना चले बळा पडेल पासा. पुढे हुशार थोडा आहे वळसा, क्षणभंगुर नाही परमाचा वारसा थोडा मायाचा. पुढे हुशार थोडा आहे वळसा, पुढे हुशार थोडा आहे आहे का महाराज माणसाचा भरोसा? आज क्षणाचा देखील भरोसा राहिला नाही, अजिबात नाही. आता मी टमाटमा बोलतोय, तुम्ही टका टका पाहताय. उद्या सकाळपर्यंत आपण राहतो की नाही याचा भरोसा आहे का? आहे का भरोसा? काही भरोसा नाही महाराज. एका दिवस संध्याकाळपर्यंत परत निरोप यायला बसलाय महाराज. सकाळी ते पुंडाच्या वर्ष श्राद्धाला होते, त्याच्यातली एक व्यक्ती गेली बरं का, घ्या 10वीची तारीख लिहून. किंवा तुम्हाला निरोप यायला बसलाय. सकाळी आपले महाराज होते बरं का, पाहुणेच होते कुदळे महाराज, पण ते जाता जाता गेले राव. शेवटचं कीर्तन आपल्याच गावात झालं. आता आपल्याला पण त्यांच्या 10व्याला जावं लागेल. आहे का भरोसा? मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आएगा जब रे हरि का बुलावा, आएगा जब रे हरि का बुलावा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे हरि का बुलावा, आएगा जब रे हरि का बुलावा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. ज्या वेळेस त्या भगवान परमात्म्याचं बोलवणं येईल त्यावेळेस हीच गाडी, हीच शेतीवाडी, हीच माडी, हीच बंगला गाडी सगळं सोडून आपल्याला जावा लागणार आहे. पण आज दुर्दैवाची गोष्ट, आपण मरण विसरलो. आपल्या लक्षातच नाही मरायचंय. तुम्ही म्हणता महाराज आमच्या मरण एकदम ध्यानात आहे. नाही नाही महाराज, फक्त स्मशानभूमीत आहे तोपर्यंत, स्मशानभूमीत आहे तोपर्यंत. काय खरं नाही राव माणसाचं.
काय खरं नाही राव माणसाचं, काय खरं नाही राव माणसाचं. कुठपर्यंत? फक्त स्मशानभूमीच्या बाहेर निघेपर्यंत. स्मशानभूमीच्या बाहेर निघलं का लगेच ते म्हणतो राम भाऊ दिरतो मग लगेच अरे लय गडबड आहे. नाही नाही त्या धाकल्यानं लय त्रास दिलाय, आज त्याच्याकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. 5 मिनिटापूर्वी काय म्हणत होता, काय खरं नाही, काय खरं नाही, काय खरं नाही. खरं आहे का? मग आपल्या अजिबात मरण आपल्या ध्यानात नाही महाराज. तुम्ही म्हणता ना महाराज आमच्या मरण ध्यानात आहे. नाही दादा, मरण जर आपल्या ध्यानात असतं तर सख्या बहिणीने सख्या भावाच्या विरोधात प्रॉपर्टीसाठी कोर्टामध्ये दावा दिला नसता. मरण जर आपल्या ध्यानात असतं तर सख्या भावाने सख्या भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने वार केला नसता. मरण जर आपल्या लक्षात असतं तर ईश्वरासम आई वडिलांना गुराचा गोठा दाखवला नसता. पण 2026 ची सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, माणसाच्या सगळं लक्षात आहे पण माणसाला मरायचंय हेच माणसाच्या लक्षात नाही. पण तुम्हाला सांगू, जीवनातलं त्रिकाल सत्य एकच आहे आणि तेच सत्य असं आहे की तुम्ही मरणार आहेत, मी मरणार आहे, सिस्टीमवाला मरणार आहे, पखवाद्या मरणार आहे, भजन्या पण मरणार आहे. 100% आहे की नाही महाराज. पण आता मर म्हटलं तरी माणसाला राग येतो, पण राग यायचं अजिबात कारण नाही. 100% आपल्याला जायचंय आणि ते कधी येईल हे. अरे बाबा चालता बोलता माणसं गेली महाराज आपल्यातून, चालता बोलता सहज माणसं म्हणतात अहो काल एका टेबलवर बसून आम्ही चहा घेतला हो आणि सकाळी कळलं का ते आपल्यातून निघून गेले. आज माणसाचा क्षणाचा सुद्धा भरोसा राहिला नाही महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. शेषन मंगुर हे जाय न कळता ग्रास किळी सत्ता नाही हाती, ग्रास किळी सत्ता नाही हाती. आज माणसाचा क्षणाचा देखील भरोसा राहिला नाही महाराज. चालता बोलता आपल्यातून माणसं निघून गेली आणि आजही जात आहेत. ज्या माणसाबरोबर आपण एवढी गोडीने बोलतोय, ज्या माणसाबरोबर एवढी प्लॅनिंग करतोय, तोच माणूस पुढे राहत नाही. आता माणसं महाराज एकमेकाची दुश्मन झाली. सगळी पार्ट्या, ह्यो या पक्षाचा, त्यो त्या पक्षाचा, ही याची पार्टी, ती त्याची पार्टी, आणि हे करून करून आता सहज माणसं काय म्हणतात महाराज थांबावं थोडं, एवढ्या पंचवार्षिक जाऊ द्या, पुढच्या पंचवार्षिकला त्याची जिरिल्याशिवाय नीट लक्ष दे बरं का मी काय म्हणतोय. काय म्हणतो माणूस, त्याची जिरिल्याशिवाय. अरे बाबा तू मस्त त्याची 5 वर्षांनी जिरीन, पण तू राहिला पाहिजे ना तोपर्यंत, तू जगला पाहिजे ना. तुझा भरोसा आहे का? बरं तुझा जरी भरोसा राहिला, ज्याची जिरवायची तेवढं जगला पाहिजे. अरे त्याचा भरोसा नाही, याचा भरोसा नाही, मग जिरवायची कोणासाठी? हे माईप ज्यावेळेस घ्यायला गेले ना, बरं का, हे माईप ज्यावेळेस घ्यायला गेले ना तुम्ही, त्यावेळेस त्या सिस्टीमवाल्या त्यावेळेस त्या माईपवाल्याला म्हणले, हे माईपवाल्या, माईप लय भारीचा घेतलाय मी आता, 650 क्रमांकाचा माईप आहे, एकदम भारी माईप घेतलाय, याची गॅरंटी किती? ज्या वेळेस गिऱ्हाईक घ्यायला गेला ना, मालक म्हणला, अरे 5 वर्षाची याची गॅरंटी आहे, 5 वर्षात काही झालं ना माझ्याकडे आण. कोण म्हणलं? बस खाली, बस रे, बस बस. सगळे तुझ्याकडे पाहायला लागले, माय पार बीबीची गटली इकडं. ऐका इकडे लक्ष द्या. गेलं बोंब बोलला, आता काय वांग सांगित होतं तुम्हाला, काय ध्यानात राहिलं? इकडे लक्ष द्या. माईप घ्यायला गेला, माईप घ्यायला गेल्यानंतर गिऱ्हाईकाने विचारलं माईपची गॅरंटी, सांगितलं 5 वर्ष माईपला काही होणार नाही, 5 वर्ष माईपला काही झालं तर माझ्याकडे घेऊन या. या माईपची गॅरंटी 5 वर्ष आहे, पण तुम्ही ज्याने गॅरंटी घेतली त्याची गॅरंटी आहे का? ज्याने गॅरंटी घेतली त्याची गॅरंटी नाही, ज्याने गॅरंटी दिली त्याची सुद्धा गॅरंटी नाही. तुम्ही 5 वर्षांनी हा माईप घेऊन त्याच्याकडे जातान, पण त्याचं पोरगा म्हणून त्याला 5 वर्ष झाले, त्यांचं 5वं पुण्यस्मरण केलंय आम्ही. आता आहे का भरोसा? अरे निर्जीव वस्तूची गॅरंटी आहे,
पण सजीव वस्तूची इथं गॅरंटी नाही. हो, एक बाई बाजारात गेली, बाजारातून काचेचं भांडं आणलं, रॅकवर ठेवलं आणि रॅकवर ठेवल्यानंतर 2 दिवसांनी मांजर गेली. मांजर गेल्यानंतर रॅकवरलं भांडं फडचीवर पडलं, भांडं फुटलं. भांडं फुटल्यानंतर बाई चिंता करू लागली. बाई विकत आणलं होतं, काचेचं भांडं होतं, रॅकवर ठेवलं होतं, भांडं पडलं कसं, भांडं फुटलं कसं, भांडं पडलं कसं, भांडं फुटलं कसं. बाई काचेचं भांडं आहे ते 2 दिवस रॅकवर राहिलं. 2 दिवसांनी मांजर रॅकवर गेली आणि ते भांडं पडलं, भांडं फुटलं, याच्यात अजिबात नवल नाही. ते 2 दिवस सुरक्षित राहिलं रॅकवर, याच्यात नवले. कारण ते कशाचं भांडं आहे? काचेचं भांडं आहे. ते पडणारच आहे आणि ते फुटणारच आहे. एखादा माणूस गेल्यानंतर माणूस म्हणतो तो गेला कसा, गेला कसा, गेला कसा, गेला कसा. अरे गेला कसा याच्यात अजिबात नवल नाही. तो आजपर्यंत सही सलामत जिवंत राहिलाय, याच्यात खरं नवल आहे. हे खोटं आहे का बरं? झाले आजवरी, परवे झाले आजवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहार, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, आलो येतवरी, वाचोनी आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले हरी तुम्हा समर्पण. झाले आजवरी, परवे झाले आजवरी. विलायत आले अवकाश, विलायत आले अवकाश. आजपर्यंत आपण सही सलामत जिवंत राहिलो, याच्यात खूप मोठं नवल आहे. आता तुम्ही सगळे गाडी चालवणारे माणसं आहेत, मला खरं सांगा, आपण सकाळी निघलो आणि आपल्याला पुण्याला जायचं होतं. पुण्याला जाताना आपल्याला कमीत कमी 2000 गाड्या लागल्या. पुण्यावरून इथपर्यंत येऊस्तोवर रात्रीपर्यंत परत 2000 गाड्या लागल्या. विचार करा, 4000 गाड्यापैकी एका जरी गाडीने आपल्याला म्हणलं असतं जय हरी, तरी पण आपण राहिलो असतो का? तरी पण मग एका चक्रामध्ये 4000 यम आपल्याला जवळून गेले. किती? 4000 यम आपल्या जवळून गेले एका दिवसात. असे किती प्रवास केले तर किती यम येऊन गेलेत, तरी आपण सही सलामत राहिलो. ही भगवान परमात्म्याची कृपा आहे. विठाला त्यालाच जिवंत ठेवितो भगवान. पूर्वजन्मी ज्याचे असेल पुण्याई लागती, तेव्हा भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये येते. पुण्याई लागती तेव्हा जीवन जगण्याचा आनंद भेटतोय. याच्यासाठी पुण्य करावं लागतं, शुद्ध अंतःकरणाचा परमार्थ करावा लागतो. हे जर नाही केलं तर मग माणूस ज्या माया जाळामध्ये गुंतलेला आहे ते तर माया जाळच आहे. हे फक्त आपला आपला म्हणून त्या माया जाळामध्ये गुंतलेल्या मनाला उपदेश केला, नको नको मना गुंतू माया जाळी, याच्यातून बाहेर निघ. कारण जो काळ येणार आहे ना, तो कधी येणार अजिबात सांगता येत नाही. काळाची ये बुडी, काळाची ये बुडी, काळाची ये बुडी, पडेल बाजेवा. काळाची ये बुडी, काळाची ये बुडी, काळाची ये बुडी, पडेल बाजेवा. काळाची हे उडी,
पडेल बा जेव्हा काळाची उडी पडेला बा जेव्हा सोडविना तेव्हा कधी पण त्या काळाची उडी पडू शकते, हे अजिबात आपल्या हातात नाही. पण आज माणसाला अजिबात वेळ राहिला नाही. वेळ नसलेला माणूस हे मानायला तयार नाही. आता तरी खेड्यामध्ये व्यवस्थित चालू आहे. दशक्रिया विधी, वर्ष श्राद्ध हे सगळं व्यवस्थित चाललंय. शहरामध्ये लोकांना वेळच नाही राहिला महाराज, अजिबात वेळ नाही. ते म्हणते 10 दिवस महाराज पुढं सुद्धा पाळून घ्यायचं, 10 दिवस 3 दिवसातच उरकून घ्यायचं. आणि त्याला काय होतंय, 3 दिवसातच ते उरकून घेते. ते 3 दिवसातच उरकी ते ब्राह्मणाला उगतात येते. बाबा तूच मंत्र म्हण, तूच पूजा कर, तूच भात शिजव, तूच कावळा आण, तूच चमन कर. नाही कोणाचं भेटलं तर ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याच. वेळ राहिला का? माणसाला वेळ अजिबात राहिला नाही. वेळ नसलेला माणूस हे मानायला तयार नाही. ऐका गड्या, नीट कान उघडे ठेवून ऐका. आपण याला मानायला तयार नाहीत, या विधीला. याला लोक म्हणतात काय, माणूस मेलं म्हणजे गेलं. कोणी पाहिलाय स्वर्ग, कोणी पाहिलाय वैकुंठ, कोणी पाहिलाय कैलास. अहो हे कशाचं केलंच पाहिजे का? काय करायचं, गेलं माणूस मेला म्हणजे गेलं. अजिबात नाही, अजिबात नाही. नीट कान उघडे ठेवून ऐका. आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो, ज्या जातीमध्ये जन्माला आलो, ज्या धर्मामध्ये जन्माला आलो, त्या कुळाचं, त्या जातीचं, त्या धर्माचं प्रत्येक व्यक्तीला बंधन असतं. आणि हे बंधन असं सांगितलं जातं. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो माणसं आहेत. हिंदू धर्मामध्ये शास्त्र, 18 पुराण, 4 वेदांना मानणारा हिंदू धर्म आहे. मग हिंदू धर्मामध्ये शास्त्राने काय सांगितलंय, 18 पुराणाने काय सांगितलंय आणि 4 वेदांनी काय सांगितलंय, याला आपण मानत नाहीत. 18 पुराण जाऊ द्या, 18 पुराणाची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाहीत. पण या 18 पुराणापैकी 3 पुराण आहेत. नीट काळजीपूर्वक ऐका. श्रीमद भागवत पुराण, गरुड पुराण आणि मार्कंडेय पुराण. या 3 पुराणामध्ये मरणापूर्वीचं, मरणानंतरचं, मरणाचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. पण हे पाहण्यासाठी आपल्याला वेळ नाही, आणि वेळ नसलेला माणूस हे मानायला तयार नाही. मग ज्या घरामध्ये हे मानत नाहीत, त्या घरामध्ये त्यांची पितर यांची शांती होत नाही. त्यांचे पितर वैकुंठ कैलास स्वर्गामध्ये जात नाहीत. त्यांचे पितर भटकंती करतात. त्यांचे पितर भूत पिशाच्य योनीला जातात. आणि मग भूत पिशाच्य योनीला गेलेले पितर, ज्या घरातले पितर भटकंती करत आहेत, भूत पिशाच्य योनीला गेलेले आहेत, त्या घरामध्ये कधीच शांतता लाभत नाही. त्या घरामध्ये जावाचं पटत नाही, भावाचं पटत नाही, मुलाचं बापाचं पटत नाही, सासूचं सुनाचं पटत नाही. सगळ्याची वाद विवाद, भांडण तंटण त्या घरामध्ये चालू असतं. त्या घरामध्ये पैसा टिकत नाहीत. ज्या घरामध्ये पितरांचा शाप आहे, त्या घरामध्ये मुलांची लग्न होत नाहीत. लग्न झाले तर त्यांना चांगल्या बायका भेटत नाहीत. त्यांना चांगल्या बायका भेटल्या तर त्यांना मुलंच होत नाहीत. त्यांना मुलं झाले तर ती नीट जन्माला येत नाहीत. हे सगळा प्रॉब्लेम कशामुळे? त्या घरामध्ये असलेला पितरांचा शाप. म्हणून एक वाक्य सांगतो, ते नीट लक्षात ठेवा. पितरांची तृप्ती त्यातच आपली प्रगती. पितरांची तृप्ती झाली नाही तर त्या घरामध्ये कधी शांतता लाभत नाही. म्हणून पितरांची तृप्ती झालीच पाहिजे. पितरांची तृप्ती झाली नाही तर हे सगळे सांगितलेले प्रॉब्लेम त्या घरामध्ये येतात. मग पितरांची तृप्ती करायची असेल तर काय करायचं आहे? श्रीमद भागवत पुराण, गरुड पुराण आणि मार्कंडेय पुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे. माणूस मेला म्हणजे गेला असं अजिबात नाही. माणूस मेला या क्रियेला काय म्हणतात? फक्त शरीरातून आत्मा निघून गेला. शरीर तसंच आहे. त्या शरीराची व्यवस्थित विल्हेवाट लावायची असते. मग नियम नंबर 1 असा सांगितला, माणूस गेल्यानंतर त्याचा पहिला विधी सांगितला. त्याचा पहिला विधी आहे अंत्यविधी. हा अंत्यविधी माणसाने कधी करावा? माणूस गेल्यानंतर 6 तासानंतर आणि 12 तासाच्यात एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी करावा. 6 तासाच्यात जर अंत्यविधी केला तर जिवंत माणसाला जाळलेलं पाप लागतं. का? शास्त्र असं सांगतंय, सायन्स असं सांगतंय. माणूस गेला म्हणजे फुफ्फुस बंद पडतं. पण माणसाच्या शरीरातले जे काही अवयव आहेत, हे अवयव, काही अवयव 15 मिनिटांनी बंद पडतात, काही अवयव अर्ध्या तासाने बंद पडतात, काही अवयव 1 तासाने, 2 तासाने, 3 तासाने. माणसाच्या शरीरातील सगळे अवयव बंद पडण्यासाठी
कमीत कमी 5 ते 6 तासाचा कालावधी लागतो. म्हणून 6 तासाच्या आत अंत्यविधी करू नये. 6 तासाच्या आत जर अंत्यविधी केला तर त्या माणसाला, जिवंत माणसाला जाळलेलं पाप लागतं. काही काही गावातले टगे तेवढेच कामाला असते, आलं का उचला उचला. अरे बाबा, तुझ्या अर्ध्या तासाच्या घाईमुळे त्या घराला जर आयुष्यभराची पीडा लागत असेल तर हे पाप आपण कधीच करू नये. 12 तासाच्या आत त्या व्यक्तीचा अंत्यविधी करावा. पहिला विधी. दुसरा विधी सांगितलेला आहे त्याला म्हणतात सावडण्याचा विधी. तो कधी करावा? अंत्यविधीनंतर 12 तासानंतर 24 तासाच्या आत सावडण्याचा विधी करावा. हा दुसरा विधी सांगितला. सावडण्याच्या विधीच्या वेळी एक गाडगं न्यावं लागतं. त्या गाडग्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 5 अस्त्या टाकाव्या लागतात. मग त्या अस्थी स्मशानभूमीत ठेवायच्या नाही, त्या अस्थी घरी आणायच्या नाही. त्या अस्थीला प्राण्याचा, पक्षाचा स्पर्श झाला नाही पाहिजे अशा ठिकाणी त्या अस्त्या ठेवायच्या असतात. आणि त्या ठिकाणी 10 दिवस त्या अस्त्या ठेवल्या की 10 दिवस तो शरीर सोडून गेलेला जो आत्मा आहे, हा आत्मा त्या हस्तीवर येऊन राहत असतो. म्हणून त्या घरामध्ये 10 दिवस सुतक पाळावं लागतं. 10 दिवस सुतक पाळलं की 10 दिवसानंतर तिसरा विधी सांगितला. त्या विधीला म्हणतात दशक्रिया विधी. मग दशक्रिया विधीच्या वेळेस पिंडदानाचा विधी म्हटला जातो, हस्ती उजळण्याचा विधी म्हटला जातो, दशक्रियेचा विधी म्हटला जातो. तो ब्राह्मण देवाच्या हस्ते व्यवस्थित दशक्रिया विधी करायचा. दशक्रिया विधी संपला की त्याचं सुतक संपलं. पण आत्मा आणखीन 3 दिवस त्याच ठिकाणी असतो 13व्यापर्यंत. 10 दिवसानंतर 3 दिवसांनी म्हणजे 13व्याचा विधी करावा लागतो. या 13व्याच्या विधीला 13 व्यक्ती जीव घालावं लागतात. या 13व्याचा विधी पार पडला की त्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. त्या आत्म्याला चित्रगुप्तापर्यंत जाण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तो आत्मा प्रत्येक महिन्याला त्याच घरी येत असतो. म्हणून महिना जीव घालावा लागतो. असे 11 महिने जीव घातले का बरोबर 12व्या महिन्याला वर्ष श्राद्धाचा विधी येत असतो. 11.5 महिन्यामध्ये कधीच वर्ष श्राद्ध करायचं नाही. एखादा ब्राह्मण सांगत असला त्याच्या लावण्या हाणायच्या, पण 11.5 महिन्यामध्ये वर्ष श्राद्ध करायचं नाही. बामणाकडे जायची सुद्धा गरज नाही. ती तिथी पाहिला, ज्या तिथीला तुमचं गेलेली व्यक्तीची जी तिथ आहे ती तिथ पाहायची आणि बरोबर वर्षानंतर वर्ष श्राद्ध त्याच तिथीला करायचं. बऱ्याच ब्राह्मणांनी 11.5 महिन्यामध्ये विधी करून करून नारायण नागबळीची विधी करायला लावली. विठाला 12 महिने झाले की इकडे वर्ष श्राद्धाचा विधी चालू असतो आणि तिकडे तो आत्मा चित्रगुप्ता समोर असतो. मग चित्रगुप्त पाहत असतो या व्यक्तीने किती आयुष्यात पुण्य केलं आणि किती पाप केलं. या पाप पुण्याची गणना चालू असते. मग या पाप पुण्याच्या गणनेवर त्याचा पुढचा जन्म प्राप्त होतो. मग चित्रगुप्त पाप पुण्याची गणना कशी करतात ऐका. पुण्य केलं असेल तर वैकुंठामध्ये, कैलासामध्ये किंवा स्वर्गामध्ये त्या व्यक्तीला जागा भेटते. पाप केला असेल तर नरकामध्ये जावं लागतं. पाप पुण्य समान असेल तर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. खूपच जास्त एखादा पुण्यवान आत्मा असेल तर भगवान परमात्मा आपल्या चरणाजवळ त्याला जागा देतो. पण खूपच जास्त एखादा पापी आत्मा असेल तर त्याला वैकुंठ, कैलास, स्वर्गामध्ये जागा भेटत नाही. भगवान परमात्म्याजवळ जागा भेटत नाही. नरकामध्ये जागा भेटत नाही. त्या व्यक्तीला भूत पिशाच योनीला जावा लागतं. आणि मग भूत पिशाच योनीला गेलेला आत्मा त्याच घराला त्रास देतो. शेजारच्या घराला त्रास देत नाही, गल्लीला त्रास देत नाही, पाहुण्या रावड्याला त्रास देत नाही, ग्रामस्थांचा प्रश्नच नाही. पण त्याच घराला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांची तृप्ती झालीच पाहिजे. मग चित्रगुप्त पाहत असतो, अरे ही व्यक्ती जर भूत पिशाची योनीला जाते, मग याचं पुण्य कमी पडतंय, पाप जास्त झालंय, मग काय करायचं. चित्रगुप्त पाहतो या व्यक्तीच्या दशक्रिया विधीपासून तर याच्या वर्ष श्राद्धापर्यंत याच्या वंशजांनी किती दान धर्म केलंय, या सगळ्या दान धर्माचं पुण्य काढलं जातं, त्याच्या पारड्यात टाकलं जातं. आणि मग त्याच्या पारड्या टाकल्यानंतर त्याला वैकुंठ, कैलास किंवा स्वर्गामध्ये जागा भेटते. म्हणून गेलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे दान धर्म करावा लागतो. मग वेगवेगळी प्रकारची 5 दानं सांगितले आहे. वस्त्रदान, गोदान, भूदान, ज्ञानदान आणि अन्नदान. काय करायचं? वस्त्रदान करायचंय, गाय दान करायची आणि जमीन दान करायची. कुणाला?
हे 3 ब्राह्मणाला सांगितलं, एखादं वस्त्र, एखादी गाय आणि एखादी एकर जमीन. कोणाला? तुम्ही म्हणता महाराज आम्हीच गुंठीवर आलो दादा. हे 3 दान कुठं? ब्राह्मण देवाला. त्यानंतर आहे ज्ञानदान. मग कीर्तन प्रवचन कशासाठी? महाराजांनी मोठ्या गाड्या घ्यावं म्हणून? नाही नाही नाही. कीर्तन प्रवचन गेलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे ज्ञानदानाचं पुण्य लाभावं म्हणून कीर्तन प्रवचन. आणि अन्नदान, कीर्तनानंतर काय आहे? अन्नदान. अन्नदानाचं पुण्य लाभावं म्हणून अन्नदान. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, महाराज वर्ष श्राद्धाचं दशक्रिया विधीचं अन्न खावा की नाही खावा, खावा की नाही खावा. कोणी म्हणावं खावा, कोणी म्हणावं नाही खावा, कोणी म्हणावं खावा, कोणी म्हणावं नाही खावा. आज तुमच्या डोक्यातला खटकाच काढून टाकतो. ऐका, कुणी खायचं आणि कुणी नाही खायचं. पहिली गोष्ट, 3 मुद्दे सांगतो तुम्हाला. पहिला मुद्दा, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न हे पवित्र आहे, अन्न हे चांगलं आहे, त्याला अजिबात नाव ठेवू नये. मुद्दा नंबर 1 संपला. मुद्दा नंबर 2, आपल्या घरामध्ये समजा एखाद्या बारशाचा कार्यक्रम ठरला, लई दिवसांनी मुलगा झाला, बारशाचा कार्यक्रम मोठा करायचा आहे, गावातली लोक बोलवली, पाहुण्या रावड्याला निरोप दिला, सगळी लोक जेवणासाठी आली, किराणा दुकानातून किराणा आणला, आचारी स्वयंपाक बनायला लावला, लोक आली, जेवण करले, निघून गेली. त्याच घरामध्ये काही दिवसानंतर एखाद्या मुलीचं लग्न जमलं, त्याच पाहुण्या रावड्याला बोलवलं, त्याच ग्रामस्थांना बोलवलं, त्याच किराणा दुकानातून किराणा आणला, त्याच आचार्यांनी स्वयंपाक बनवला, लोक आली, गुलाबजामू खाल्ली, ठेरून हात फिरवला, म्हणले लय भारी स्वयंपाक झाला. त्याच घरामध्ये काही दिवसांनी एखाद्या म्हातारी व्यक्ती मरण पावली, त्याच गावकऱ्यांना बोलवलं, त्याच पाहुण्या रावड्याला बोलवलं, त्याच किराणा दुकानातून किराणा आणला, त्याच आचार्यांनी स्वयंपाक बनवला, कीर्तन झालं, सांगितलं जेवण करायला बसा. ते म्हणले आम्ही जे खात. कळत आहे का तुम्हाला? तुमची 5G आहे का 4G आहे का 2G का सगळी रेंजच गेली, टावर मोडलेत. रेंज आहे ना? कळत आहे का तुम्हाला? मला सांगा, फरक झाला का? खाणाऱ्यात फरक नाही, स्वयंपाक्यात फरक नाही, किराणा दुकानात फरक नाही, पण तरीही आपण नावं ठेवली. हो, तरीही नावं आपण ठेवली. एवढा मुद्दा कळत नसेल तर डायरेक्ट 2 पार्ट्या. कोणत्या? डायरेक्ट 2 पार्ट्या, एक खाणाऱ्याची आणि एक न खाणाऱ्याचे. कोणी कोणी खायचं? ऐका, कोणी कोणी खायचं? जी व्यक्ती बाहेर चहा पिती, वडापाव खाते, समोसे खाते, पाणीपुरी खाते, हॉटेलला जेवण करते, कोणाच्या घरी चहा, दूध, कॉफी आणते दणकून, त्यांनी 100% वर्ष श्राद्धाचं दशक्रिया विधीचं खायचं. आणि दुसरी पार्टी, जी व्यक्ती बाहेर कुठे चहा घेत नाही, पाणी पित नाही, वडापाव खात नाही, समोसे खात नाही, कोणाच्या घरी जेवण करत नाही, कुठं हॉटेलला जेवण करत नाही, काहीच नाही, त्यांनी मात्र 100% वर्ष श्राद्धाचं दशक्रिया विधीचं खायचं. कळत आहे ना? आता तुम्ही कोणत्या पार्टीत बसत आहे तुम्ही तुमचं ठरवून टाका. हो महाराज, असे कित्येक लोक मी पाहिले जी वर्ष श्राद्धात बसले नाही, जाता जाता आम्ही पाहिलं तर त्यांच्या गाड्या ढाब्यावर, तिथं दणकून हानीत येत. बरं बाबा, धाब्यावरच खायचंय तुला तर तिथं का नाव ठेवलं रे बाबा? त्यांनी अन्नदान केलं, एवढं पुण्य, त्यांना अन्नदानाचं पुण्य लाभायला पाहिजे होतं. बरं ढाब्यावर खायचंय ना तुला, तर तू याला नाव ठेवून ढाब्यावर गेला. इथं खात नाही म्हणला, मी याचं खात नाही. अरे ढाब्यावरल्याला जे स्वयंपाक बनितंय त्याला इटाळी आहे का, चांडाळी आहे का, आड आहे का, अडचण आहे का, काय पाहिलंय का? अजिबात काहीच पाहिलं नाही. तिकडं तो म्हणतो कडक आण, कडक आण, आणखीन कडक आण. मग तिकडं जर तुला कडक लागती तर ह्या पुऱ्या जमत नाही का? नाही नाही, अजिबात नावं ठेवू नये. हे सगळा मुद्दा तुम्हाला सांगितलाय. गेली 1 तासापासून तुम्हाला मी सांगतो, हे 100% खरं आहे, खरं आहे आणि खरं आहे. तुम्ही मानलं तरी खरं आहे, तुम्ही नाही मानलं तरी खरं नाही. तुम्ही म्हणता महाराज आमचे पितर आहेत, गेले तर गेले भटकंती करायला, काय आम्हाला कळत नाही, अडचण नाही, आम्ही मानत नाही. नको मानू. तुमचे पितर तुझी गाडी अडवणार, माझी गाडी अडवणार नाही, पण तुझी गाडी अडवल्याशिवाय राहणार नाही. पितरांची तृप्ती झालीच पाहिजे 100%. महाराज, आमचा एक प्रश्न काय? आमचे आई वडील आजोबा आजी जाऊन 15 वर्ष 20 वर्ष झाले. आता आमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, अडी अडचणी आहेत. मग याच्यातून सुटण्यासाठी काय पर्याय? त्यावेळेस आमच्याकडून व्यवस्थित विधी झाले नाही, पण आता काय पर्याय आहे का? 3 पर्याय सांगितलेले आहे शास्त्रामध्ये. काय? पहिला पर्याय सांगतो, नारायण नागबळीचा विधी असतो, नाशिकला जाऊन करावा लागतो, त्या ठिकाणी राहावं लागतं, त्या ठिकाणी खावं लागतं, त्या ठिकाणी तो विधी करावा लागतो. पण
त्या ठिकाणचे ते ब्राह्मण किती प्रामाणिकपणे तो विधी करतात यावर ते सगळं अवलंबून आहे. पर्याय नंबर 1 संपला. त्यावर पर्याय नंबर 2, 18 पुराणापैकी एक पुराण आहे. त्या पुराणाचं नाव आहे श्रीमद भागवत पुराण. ज्या घरामध्ये भटकंती करणारे आत्मे आहेत, ज्या घराच्या परिसरामध्ये भूत पिशाचे योनीला गेलेले आत्मे भटकंती करत आहेत, त्या घरात किंवा त्या घराच्या परिसरामध्ये 18 पुराणापैकी एक पुराण आहे गरुड पुराण. या गरुड पुराणाचं चिंतन पठन वाचन मनन झालं तर 7 दिवस ते सगळे आत्मे त्या ठिकाणी येत असतात. 7 दिवस ते गरुड पुराण कथा ऐकतात. 8व्या दिवशी काल्याचा प्रसाद घेतला की त्या भटकंती करणाऱ्या पितरांची तृप्ती होते. त्यांची तृप्ती झाली की त्या घरामध्ये शांतता लाभते. हा दुसरा पर्याय सांगितलेला आहे. आणि तिसरा पर्याय शास्त्रामध्ये असा सांगितलेला आहे. नवनाथ ग्रंथ आहे. हा नवनाथ ग्रंथाचं पारायण जर त्या घरामध्ये झालं तर भूत पिशाच निकट नव्हे. भूत वेताळ घाबरी त्याला रणात भगव्या कफनीवाला. भूत वेताळ घाबरी त्याला रणात भगव्या कफनीवाला. बाबा मंगल फिरून आला रणात भगव्या कफनीवाला. बाबा मंगल फिरून आला रणात भगव्या कफनीवाला. बाबा मंगल फिरून आला रणात भगव्या कफनीवाला. या नवनाथ ग्रंथाचं पारायण ज्या घरामध्ये झालं त्या घरामध्ये परत भूत तिकडे येतच नाहीत, फिरकतच नाहीत. भूत असो, वेताळ असो, पितर असो, परत त्या ठिकाणी येत नाहीत. म्हणून हे 3 पर्याय शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. हे तुम्ही माना अथवा नका मानू. हे खरं आहे, खरं आहे आणि खरं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 शेवटचा एक मुद्दा क्लिअर करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. शेवटचा एक मुद्दा कोणता? सगळ्याच्या मनात एकच प्रश्न असतो. आपण एकदा दाव्यावरून घरी गेलो का घरच्यांचा काय प्रश्न असतो पहिला? कावळा शिवला का? ते असं विचारित नाहीत कीर्तन कोणाचं होतं, गायक कोण होतं, वादक कोण होतं, सिस्टीम कोणाची होती, अभंग कोणता घेतला होता, हे काही विचारित नाही. घरच्याचा पहिला प्रश्न असतो कावळा शिवला का? बरं आपण म्हणलं ना कावळा शिवला, ते म्हणते शिवायचा नाही तर काय होईन, कादरलं होतं ते. तुम्ही ऑब्झर्वेशन करून पहा, खोटं अजिबात नाही. बरं आपण जर म्हणलं ना कावळा शिवला नाही, ते मध्ये शिवणच कसा, कादरलं होतं ते. पाहता म्हणजे शिवला तरी कादरलं होतं आणि नाही शिवला तरी. मी म्हणलं याच्या भेनच तो मेला असं, यालाच कादरलं होतं ते. माणसाचा एवढाच प्रश्न असतो. बऱ्याच लोक म्हणजे सगळ्याच लोकांनी एक गैरसमज करून घेतलाय. काय माहिती का? हे तुम्हाला कोणी सांगा ना, तुम्ही शास्त्र पाहणार, काही डोक्यात नाही. पीछे से आया आगे ढकल दिया, काहीच नाही. त्या कावड्याला सगळं बदनाम करून सोडलं बिचाऱ्याला. अवघड झालं.
कोणी पण म्हणाव, कावळा शिवला म्हणजे त्याचा उद्धार झाला आणि कावळा नाही शिवला म्हणजे तो नरकात गेला. आता मला सांगा, मी आयुष्यभर कीर्तन केली आणि मला जर कावळा नाही शिवला मग काय होईल? तुम्ही म्हणता ते डुप्लिकेट बाबा होता. खरंय का खोटं आहे? खरंय का खोटं आहे? बरं, एखादा आयुष्यभर दारू प्याला आणि त्याचा दावा नेमका माझ्या दिवशी आला आणि कावळे तिकडं लय कावळे शिवले. खरंय का खोटं आहे? तुम्ही काय करणार मग? तुम्ही म्हणता ते पेताड होतं पण खरं होतं. म्हणजे कावळीवर आलं का सगळं? मग आयुष्यभर परमार्थ गेलेला वायाला गेला का? आयुष्यभर एखाद्याने चांगलं वागलेलं वायाला गेलं का? फक्त कावळीवर येऊन राहिलं का? अरे बाबा नो, असं कोणी सांगितलं तुम्हाला कावळा शिवला म्हणजे उद्धार झाला आणि कावळा नाही शिवला म्हणजे उद्धार नाही झाला? कावळ्याचा इतिहासच तुम्हाला माहित नाही. आता नीट कान उघडे ठेवून ऐकला आणि परत जर एखादा म्हणला कावळा नाही शिवला आणि उद्धार नाही झाला, त्याच्या लावण्या हाणायच्या आणि त्याला माझी क्लिप दाखवायची. करा भजन एकदा विठाला. ऐका, नीट काळजीपूर्वक ऐका. चला त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रजी 14 वर्षाच्या वनवासाला आहेत आणि 14 वर्षाच्या वनवासाला असल्यानंतर इंद्राचा पुत्र आहे, त्याचं नाव आहे जयंत. जयंताने कावळ्याचं रूप घेतलं आणि जयंत सीतामाईकडे आला. सीतामाईला पाहिलं आणि कावळ्याने सीतामाईची खोड केली. कावळ्याने सीतामाईची खोड केल्यानंतर सीतामाईने अंगणात असलेल्या प्रभू रामचंद्रजीला आवाज दिला. प्रभू रामचंद्रजीकडे बाण नव्हता. प्रभू रामचंद्रांनी एक दर्भ घेतला, म्हणजे गवताची काडी घेतली, बाणाच्या रूपामध्ये जयंताच्या पाठीमागे सोडली. जशी जयंताच्या पाठीमागे बाण लागला तसा जयंत पुढे आहे आणि प्रभू रामचंद्रजीचा बाण पाठी आहे. जयंत वाचवा वाचवा म्हणून ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने सांगितलं रामाचा बाण आहे, एक बाणी एक पत्नी. प्रभू रामचंद्रजीचं चरित्र आहे, प्रभू रामचंद्रजीचा बाण आहे, एकदा सुटल्यानंतर पाठीमागे येत नाही, मी वाचवू शकत नाही. भगवान शिवजीकडे गेला जयंत, मला वाचवा या बाणातून. भगवान शिवजी म्हणले प्रभू रामचंद्रजीचा बाण आहे, मी वाचवू शकत नाही. आपल्या पित्याकडे गेला. कुणाकडे? इंद्राकडे जयंत गेला. म्हणला मला वाचवा. अरे तुम्हा बाप हे, मला तरी वाचव. तो म्हणला तू जरी माझा मुलगा असला तरी मला तुला वाचवता येणार नाही, कारण बाण कुणाचा आहे? प्रभू रामचंद्रजीचा आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन ना खाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन ना गाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. अरे प्रभू रामचंद्रजीचा बाण आहे, या बाणातून मला तुला वाचवता येणार नाही, पण तुला वाचायचं असेल तर एकच पर्याय. काय? परत ज्याने बाण सोडलाय त्याच्याकडे तू जा. जयंत परत आला आणि जयंत प्रभू रामचंद्रजीच्या चरणावर नतमस्तक ठेवलं आणि जयंतांनी सांगितलं मला एवढ्या वेळेस वाचवा, वाचवा मला एवढ्या वेळेस. प्रभू रामचंद्रजीने सांगितलं मी वाचवील तुला, पण माझा बाण तुला वाचवणार नाही. तो बाण मात्र तुझा डोळा फोडणार. बाणाने डोळा फोडला. जयंताला एकच डोळा राहिला, कावळ्याला एकच डोळा राहिला. कावळा मात्र दुःखी झाला. म्हटला मी शरण आलोय आणि जो भगवंताला शरण जातो त्याला तुम्ही निश्चित उद्धार करतात. माझाही उद्धार करा, माझ्या सगळ्या कावळ्याच्या वंशाचाच उद्धार करा, कारण मी असा तर वाईटच आहे
किती वाईट आहे कावळा? कावळा सगळाच वाईट आहे महाराज, कुणच चांगला नाही कावळा. कावळा दिसायला कसा आहे? काळा. कावळा दिसायला वाईट. कावळ्याचं ओरडणं काव काव असं वाटलं का कावळा वरडत आणि वरडतच राहावं ना आपण ऐकतच राहावं असं झालं का? कावळा दिसायला चांगला नाही, कावळ्याचं ओरडणं चांगलं नाही. कावळ्याचं पाहणं चांगलं आहे का? तकरी पाहणं आहे कावळ्याचं. आपल्याला फक्त दगड खाली उचलायचं उशीर आहे, कावळा गेला निघून. कावळ्याचं पाहणं चांगलं नाही. कावळ्याचं खाणं चांगलं आहे का? होय पुरुष मंडळी, कावळ्याचं खाणं. कावळा काय खातो? कावळा कशातलं खातो? काळ्या पिशीतलं. कोण खातं? कावळ्याचं खाणं पाहणं चांगलं नाही, कावळ्याचं पाहणं चांगलं नाही, कावळ्याचं वागणं चांगलं नाही. कावळ्याचं शिवणं चांगलं आहे का? कावळा शिवला तर आंघोळ करावा लागते. एवढा वाईट कावळा आहे. कावळा म्हणला मी एवढा वाईट आहे असं काहीतरी करा की लोकांनी माझी प्रार्थना केली पाहिजे, हात जोडले पाहिजे मला, असं काहीतरी करा. प्रभू रामचंद्रजीने सांगितलं थांब, त्रेतायुग गेल्यानंतर द्वापारयुग येईन, द्वापारयुग गेल्यानंतर कलियुग येईन आणि कलियुगामध्ये लोक अनीतीने वागतील. अनीतीने वागणाऱ्या लोकांवर कलंकी नावाचा दोष लागेल. आणि कावळ्या, कलंकी नावाचा दोष लागला की दशक्रिया विधीच्या दिवशी ज्यावेळेस पिंड ठेवले जातील, पिंडामध्ये जर कलंकी नावाचा दोष असेल त्यावेळेस लोक तुला विनंती करतील, कावळ्या ये, हात जोडून प्रार्थना करतील. कावळ्या, त्या ठिकाणी तू त्या पिंडाला शिवायचं आणि त्या पिंडातला कलंकी नावाचा दोष तुझ्यात घ्यायचा, कारण तू पहिलाच कोण आहे? कलंकी आहे. पण कावळ्या लक्षात ठेव, ज्या ठिकाणी ज्या पिंडामध्ये कलंकी नावाचा दोष नाही त्या ठिकाणी तू शिवायचं नाही. मग ज्या पिंडामध्ये कलंकी नावाचा दोष आहे त्याच ठिकाणी कावळा शिवतो. ज्या ठिकाणी कलंकी नावाचा दोषच नाही त्या ठिकाणी कावळा शिवत नाही. बळत जर आपण कावळा शिवला तर कावळ्याचा कलंकी नावाचा दोष त्या पिंडाला लागतो. मग कावळा शिवलेला चांगला का न शिवलेला चांगला? शिवलेला चांगला का न शिवलेला चांगला? अरे कावळा न शिवलेलाच चांगला. पण लोक आता प्रवरा संघ म्हणा कावळ्याचं मुंडकं दाबीत येत, शिवतो का नाही? अरे कावळा मग शिवण दलिंद्रिया, पण कलंकी नावाचा दोष त्याचा कशाला घ्यायचा? मग का शास्त्राने असं सांगितलं, प्रभू रामचंद्रजीने असं सांगितलं, कावळ्या त्या पिंडाला तू शिवायचं नाही. तू जर शिवला त्या शुद्ध पिंडाला तर तुझा कलंकी नावाचा दोष त्याला लागेल, म्हणून तू शिवायचं नाही. मग त्या पिंडाचं काय करायचं? त्या पिंडाला ज्या गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत त्या गायीच्या मुखामध्ये तो पिंड घालायचा, हा शास्त्राचा नियम आहे. आणि लोक म्हणतात कावळा शिवला नाही आणि त्याची तळतळच राहिली, तो नरकातच गेला आणि गायीला खाऊ घातला. हे डोक्यातून काढून टाका. भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आज या ठिकाणी आपण शांताबाई आईच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने जमलेलो आहोत. खरं तर आता खूप मी मगाशी सांगितलं तुम्हाला, पण लेट आलेल्या माणसांसाठी परत एकदा सांगतो. माणसाच्या जीवनामध्ये किती संघर्ष असावा याला काहीतरी लिमिट असतं. आमच्या आजीच्या जीवनामध्ये आयुष्यभर संघर्ष, एवढा संघर्ष, आयुष्यभर पण संघर्ष आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी पण संघर्षच. पण महाराज 4 मुलं, ही आईचे संस्कार आहेत ना, 4 मुलांनी माघार घेतली नाही. महाराज अरे मंडप तुटू द्या, फाटू द्या, काही होऊ द्या, कार्यक्रम जोरातच झाला पाहिजे. परत रात्रीतून सकाळी सगळा मंडप उभारून एवढा मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन मी सांगितलं. हो खूप महत्त्वाचं आहे. आज लोकांना वेळ नाही महाराज, लोकांना वेळ नाही.
अरे स्वतःची आईचं वर्ष श्राद्ध, स्वतःच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध करायला सुद्धा आज माणसाला वेळ नाही. धिक्कार आहे तुमच्या जीवनावर, धिक्कार. महाराज आज दोन मुलींची आई आणि 4 मुलांची आई आपल्यातून निघून गेलेली आहे. खरं सांगू महिला मंडळ, माहेरला जाण्यामध्ये तुम्हाला आनंद आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरामध्ये तुमची आई जिवंत आहे आणि माहेरामध्ये तुमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत माहेरला जाण्यामध्ये आनंद आहे. एकदा माहेरातली आई गेली तर गालावरून प्रेमाने फिरवणारं पात्र संपलं, आणि एकदा बाप गेला तर पाठीवर थाप टाकणारं पात्र संपलं. महाराज तुमची आई जिवंत असू द्या, तुम्ही माहेरला जा, तुमची पिशवी कधी मोकळी येणार नाही गड्या. काही नसू दे आमच्या आईकडे, काही नसू दे आमच्या बापाकडे, ते 1 किलो कांदे आणि 1 भाकर तरी बांधून देतील, पण तुमची पिशवी कधी मोकळी येणार नाही. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोणी तुम्हाला सांगू गड्या? या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे ज्यांनी कधी आई वडिलाच्या डोळ्यात पाणी आणू दिलं नाही ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आणि या जगातला सगळ्यात भिकारला माणूस तो आहे ज्याने जिवंत असताना आई वडिलाच्या डोळ्यात पाणी आणलं. काय लागतं आमच्या म्हाताऱ्या आईला? काही नाही लागत आमच्या म्हाताऱ्या आईला, आणि काही नाही लागत आमच्या म्हाताऱ्या बापाला. आमच्या आईला तुमची साडी नको, आमच्या आईला तुमचे दागिने नको, आमच्या आईला काही नको. आमच्या आईची एवढीच इच्छा असते की आमच्या मुलाने घरातून बाहेर पडताना म्हणावं, आई मी बाहेर चाललोय ग, आणि बाहेरून घरात आल्यानंतर म्हणावं, आई मी बाहेरून आलोय, तू जेवण केलं का ग? एवढ्या 2 शब्दाचे आमचे म्हातारे आई वडील असतात. एवढे 2 शब्द जर आपण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना देत नसतील तर धिक्कार आहे महाराज, आपल्या जीवनावर धिक्कार आहे, धिक्कार. अरे भगवान परमात्म्याला प्रत्येक घरामध्ये जन्म घ्यायचा होता, पण हे शक्य नसल्यामुळे आपले अंश म्हणून भगवान परमात्म्याने प्रत्येक घरामध्ये 2 व्यक्ती पाठवल्यात. त्या एका व्यक्तीचं नाव आहे आई आणि एका व्यक्तीचं नाव आहे बाप. महाराज तो बाप आपल्याला कधी कळला नाही, ती आई आपल्याला कधी कळली नाही. पण सांगू तुम्हाला महाराज, हे 2 व्यक्ती असे आहेत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधी कळत नाहीत, आणि एकदा गेले ना महाराज, एकदा गेले ना आयुष्यात कधीच परत मिळत नाही, तो कधीच परत मिळत नाही. सांगू तुम्हाला, दररोज महाराष्ट्रभर फिरतो महाराज, रोज महाराष्ट्रभर फिरतो. अरे 12, 1, 2, 3, 4, 5 वाजतात घरी यायला. किती वाजता घरी जा महाराज, किती वाजता घरी जा? बायकोला फोन करून म्हणावं लागतं, अरे दरवाजा उघड. आईला फोन करावं लागत नाही, ती गाडीचा आवाज येत नाही तरी तिला आपोआप कळतं माझं लेकरं वनवन करून आलंय, आपण बाहेर यावा. 2 वाजता मला म्हणावं, तुला अर्धी भाकर चुरून देते, दूध भाकर खातो का? काय प्रेम आहे महाराज. अरे आई ती आईच असते, आणि बाप तो बाप असतो महाराज. आपल्याला कधी आपला बाप कळला नाही कळला आपल्याला बाप. आपला बाप राब 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 राबत राहिला, तो बाप आपल्याला कधीच कळला नाही, कधीच नाही कळला. कारण त्याने कधी आपलं दुःख सांगितलं नाही, त्याचं कधी दुःख जाणून घ्यायची आपली कधी आपल्याला नाही समजलं महाराज, नाही समजलं. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामधी हसू जरी कणावा कला. गडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर,
ओम गाया बापर. महाराज, जगामध्ये आई ती आई असते आणि बाप तो. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजियेला पाना. तुझ्या या उपकाराची ओ तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उभा केलेलं आज आमच्या शांतामाईला खूप आनंद होत असेल. भगवान परमात्मा आमच्या शांताबाईला, भगवान परमात्म्याने आपल्या चरणाजवळ जागा द्यावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे लेकरू वेडे वाकुडे उत्तरे, समापराध महाराज तुम्ही सिद्ध. हे नाही विचारिला अधिकार मी आपुला. समापराध महाराज तुम्ही खाली बसा, बोलू नका. रावणे ज्ञानेश्वराला कपाया किंकरा, समापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कार्यक्रम एकदम वेळेवर केलेला आहे. 2 तास सुद्धा कीर्तन केलं नाही मी, फक्त 1.5 तास कीर्तन केलंय. मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, आमचे सरपंच कदम मामा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांनी खाली बसा. हॅलो, एक 5-10 मिनिटं फक्त. आज या ठिकाणी स्वर्गीय वैकुंठवासी आमच्या भाऊजाई सौभाग्यवती शांताबाई भानदास पुंड यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, वर्षश्राद्धानिमित्त गायनाचार्य गुरुवर्य आदरणीय गणेश महाराजजी कुदळे यांनी अतिशय सुश्राव्य असं या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे. अतिशय त्यांचं गायन खूप चांगलं आहे. आपण सर्वांनी त्या गायनाचा आणि त्या कीर्तना सेवेचा लाभ घेतला आहे. त्यांनी आमच्या या पुंड परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ही कीर्तन सेवा दिली, त्याबद्दल पुंड परिवाराच्या वतीनं मी त्यांचे मनापासून या ठिकाणी अधिक आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो. याशिवाय त्यांना संगत साथ देणारे गायनाचार्य या ठिकाणी महाराज उपस्थित होते. त्यांची नावं विष्णू महाराज मरकड आणि हरिभक्तपरायण एकनाथ महाराज मरकड यांनीसुद्धा खूप चांगली साथ त्यांना दिलेली आहे. त्यांचे पुंड परिवाराच्या वतीनं मी मनापासून त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याशिवाय वांबोरी संस्थेच्या या मुली या ठिकाणी उपस्थित आहेत. कातड संस्थेच्या या ठिकाणी मुली उपस्थित आहेत. अतिशय सुंदर असं त्यांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे. आणि खूप अतिशय मी पाहत होतो की प्रत्येक चालीला अतिशय वेगवेगळ्या कृतीमध्ये त्यांनी या ठिकाणी आपण जे म्हणतो पावली या ठिकाणी केलेली आहे. खूप सुंदर त्यांचं या ठिकाणी त्यांनी कृती केलेली आहे. तर असे त्यांच्या सर्वांच्या टीमला, त्या कातरच्या सर्व टीम जे आहे त्या सर्व टीमला आणि त्यांचे जे महाराज असतील त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मी देतो. महाराजांचं नाव आदरणीय गुरुवर्य तेजस्विनीताई नवले, कृष्णाई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था कात्रड या संस्थेच्या ह्या मुली आहेत. हरिभक्तपरायण तेजस्विनी ताई नवले यांच्या त्या मुली आहेत. त्यांनी खूप अतिशय चांगली साथ दिली. त्यांच्याही मनापासून खूप खूप आभारी आहोत.
याशिवाय या ठिकाणी 4-2 श्रद्धांजली होणार आहेत. मी प्रथमतः या ठिकाणी आमंत्रित करतो की आमचे मेहुणे आदरणीय श्री देवराम सर शिंदे सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी यावं. आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ बहीण शांताबाई कैलासवासी शांताबाई भानुदास पुंड यांचं 1 वर्षापूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. खरं तर आमच्या आईनंतर आम्हाला सर्वात मोठा आधार बहिणीचा होता आणि त्यांनी पुंड परिवारात चांगले संस्कार रुजू घातले आणि 4 मुलं आणि 2 मुलींना चांगले संस्कार घडवले आणि त्यातून हे पुंड कुटुंब नावारूपास आलेलं आहे. खरं तर कोणत्याही सुखदुःखात हिरिरीने भाग घेणाऱ्या आमच्या बहीण आणि कोणी आणि आमच्या त्यांचा पुढील प्रवास सुखाचा हो अशी परमेश्वर आणि थांबतो. त्यानंतर त्याने आदर्श गाव मांजरसुंब्यातील सर्व ग्रामस्थ नवनागापूर गटातील सर्व ग्रामस्थाच्या वतीने या मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर नांदगाव गावचे सरपंच सन्माननीय श्रीयुत सकरामजी सरक. रामकृष्ण हरी. उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे घटे कंत्रायचे परभ्रमिका. गेल्या 1 वर्षापूर्वी ज्यांचं या सृष्टीच्या नियमाप्रमाणे हे लोकातून जाणं झालं अशा आमच्या मातोश्री शांताई. खरोखर महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे आई गेल्यापासून या कुटुंबा म्हणजे जेव्हा आई या ठिकाणी होत्या तेव्हा तात्या आणि मी जेव्हा आम्ही जेवायला बसायचो आई वाटीमध्ये भाजी घेऊन येणार, चरवीमध्ये गार पाणी घेऊन येणार आणि आमच्या पुढं ठेवणार आणि कायम सांगणार तुम्ही कुत्र्यावणी हिंडत आई इकडे तिकडे करता, वेळेवर जेवत नाही. म्हणजे लई तकतक राहायची आईची. म्हणजे तुम्ही जे आईबद्दल बोलून दाखवलं खरोखर ही गोष्ट फक्त आईच करू शकते. अशी आई या कुटुंबातून गेलेली आहे. तिच्या जाण्याचा दुःखाचा आघात या पुंड कुटुंबावर झालेला आहे. त्यातून सावंत शक्तिबुद्धी ताकद परमेश्वराने कुटुंबाला द्यावी आणि आमच्या मातोश्रीला आपल्या चरणाशी जागा द्यावी अशी भावपूर्ण श्रद्धांजली मी माझ्या नांदगाव कोळप्याकडे सजलपूर ग्रामस्थांच्या वतीनं तसंच या जिल्ह्याचे माजी खासदार सुजयदादा उर्के तसे आमचे मार्गदर्शक स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डील साहेब मित्रमंडळाच्या वतीने ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर आमचे मेवणे श्रीयुत शिवराम शिंदे सर आहेत का? हां बरं. हां यानंतर भीमराव शिंदे साहेब आहेत का? बरं. यानंतर अहमदनगर जिल्हा बँकेचे शाखाधिकारी माजी शाखाधिकारी सन्माननीय श्री विलासरावजी सोनवणे. या ठिकाणी समस्त पुंड परिवारातील एक चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांच्या या वर्षांनी त्यांचं प्रवचन ठेवलं असे कुदळे महाराजांचे मी प्रथम या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी त्यांच्या या प्रवचनवाणीमधून आपलं मन कुठं आहे आणि मन कसंच राहिलं पाहिजे याचं खरोखर आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. या जीवनामध्ये प्रत्येकजण चालत राहणार आहे, जाणार आहे
तसंच या कुटुंब परिवारामधून आज ज्या चालत गेल्यात त्या मातोश्री यांचं आज या कुटुंबातील तिन्ही मुलांना सोडून आणि पतीला मागं ठेवून ज्या गेल्यात त्यांचं खरं दुःख या परिवाराला झालेलं आहे. या दुःखातून या परिवाराला सावरण्यासाठी मी माझ्या सोनवणे परिवारातर्फे या मात्याला मी भावपूर्ण अर्पण करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. यानंतर सन्माननीय श्री संतोषजी बनकर सर पिंपळगाव माळवी यांना विनंती आहे आपण या ठिकाणी श्रद्धांजली द्यावी. आमच्या आजी शांताई यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. गणेशजी कुदळे महाराज यांचं खरोखर तर ते रामायणाचार्यच आहेत. त्यांचं रामायण ऐकायचा योग 1-2 वेळेस आलेला आहे. अतिशय सुंदर असं संगीतमय रामायण त्यांच्याकडून ऐकण्याचा जर कोणाला योग आला तर तो निश्चितपणे सगळ्यांचं भाग्य समजावं. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा नवीन वर्षाच्या निमित्ताने अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण तिथीवरती आजचं प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सर्व उपस्थित नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी या सर्वांना महाराजांनी जे कीर्तनातले 4-5 जे काही वाक्य सांगितले, प्रबोधनकार जर असतील तर फक्त कीर्तनकार हेच समाज बदलू शकतात. त्यांनी जे 2-3 वाक्य सांगितले, एखादा व्यक्ती गेल्यानंतर 6 तासाच्या आत का त्याचा विधी करायचा नाही, तर शरीरातील जे काही इंद्रिय आहेत ते तसेच असतात. म्हणूनच नेत्रदान किंवा अवयवदान हा संकल्प जर प्रत्येकाने केला तर ते खरं कीर्तनातून घेतल्यासारखं होईल. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक सांगितलं, जे काही 5 दानं करायला सांगितले, वस्त्रदान, गोदान आणि भूदान, हे ब्राह्मणाला करायचं हे पूर्वीच्या काळात लिहून ठेवलेलं होतं. पण गाडगे महाराजांनी सांगितलं, याला जी गरज ज्यांना आहे त्यांना ते दान द्या. ज्याला वस्त्राची गरज आहे त्याला वस्त्रदान करा. आणि ज्ञानदान आणि अन्नदान, ज्ञानदानाची गरज ही प्रत्येकालाच आहे. आणि अन्नदान, ज्याला भूक आहे त्याला निश्चितपणे अन्नदान करा. खरोखर समाज प्रबोधनकार गणेश महाराज कुदळे यांना सर्वांच्या वतीने धन्यवाद देऊ, हार्दिक शुभेच्छा देऊ. आणि त्यांनी पुढचंही एक जे काही अंधश्रद्धेमध्ये आपण जे गुंतलेलं आहोत तेही सांगितलं. नारायण नागबली, त्याचबरोबर गरुड पुराण आणि नवनाथ पारायण हे कोणी करावं, कधी करावं आणि कोणाच्या हस्ते करावं. नारायण नागबलीचं त्यांनी अतिशय सुंदर सांगितलं. तुम्ही तिकडं त्र्यंबकेश्वरला जाऊन करा, पण तो ब्राह्मण त्या लायकीचा असला पाहिजे. म्हणजेच आपण कोणाचं ऐकावं आणि कोणाचं ऐकू नये या अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी कीर्तनकारांची आज खरोखर जास्त गरज आहे. फक्त त्या कीर्तनकारांना माझी ही एक विनंती राहील की आपण समाज प्रबोधन करताना समाज पुन्हा अंधश्रद्धेकडे वळणार नाही याची ही निश्चित काळजी घेतली पाहिजे. तर खरं आपलं कीर्तन आणि प्रवचन हे यशस्वी होतं. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि त्यांनी जे सांगितलं का अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, सगळ्यांनी अन्न घेतल्याशिवाय कोणी या ठिकाणाहून जाऊ नका. धन्यवाद. यानंतर आमच्या नांदगावचं भूषण हरिभक्तपरायण डोईफळे महाराज यांना विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे यावं. हरिभक्तपरायण डोईफळे महाराज. ठीक आहे. या ठिकाणी आलेल्या पुंड परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले आपण सर्व सगळे सोयरे, आप्तेष्ट, नातेवाईक, ग्रामस्थ या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्नेहभोजन